एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर बघा 4 का आहे. अ टेबल ऑफ व्हॅल्यूज ऑफ एफ जी एफ डॅश अँड जी डॅश. ओके, गिवन या ठिकाणी आपल्या व्हॅल्यू दिलेत बा एक्स आहे, एफ ऑफ एक्स आहे, जी ऑफ एक्स आहे, एफ डॅश ऑफ एक्स आणि जी डॅश ऑफ एक्स आहे. ओके, प्रत्येकाचे व्हॅल्यू या ठिकाणी आपल्या टेबलमध्ये दिले आहेत. तर त्याच्यामधला पहिला क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 1. इफ आर ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ जी ऑफ एक्स फाइंड आर डॅश ऑफ 2. तर आपल्याला दिलेलं आहे आर ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. तर आपल्याला काय फाइंड करायचं या ठिकाणी, आर डॅश ऑफ 2. ठीक आहे, या ठिकाणी ऑब्झर्व करा, आर ऑफ एक्स इक्वल्स टू काय आहे, एफ ऑफ जी ऑफ एक्स. पण आपल्याला पाहिजे काय ठिकाणी, आर डॅश ऑफ 2. म्हणजे आर डॅश म्हणजे काय ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ओके, या ठिकाणी आपण बघा डेरिव्हेटिव्हचा घेऊ. या टर्मचा आपल्याला दिलेला आहे आर ऑफ एक्स. तर आर डॅश ऑफ एक्स काय होईल बघा, मग आर डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स असं होईल. म्हणजे बघा कसं, या ठिकाणी हे साइन ऑफ 3x जर असेल तर आपण याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतो, अगोदर डेरिव्हेटिव्ह घेतो या साईनचा, या पूर्ण टर्मला आपण काय कन्सिडर करतो, एक्स कन्सिडर करतो. त्याच्यानंतर आपण मधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतो. तसंच या ठिकाणी बघा, या ठिकाणी स्वतःच आहे एफ ऑफ या पूर्ण टर्मला आपण एक्स कन्सिडर केलं, तर डेरिव्हेटिव्ह घेतला एफ डॅश ऑफ एक्स. पण हे एक्स आहे का नाही म्हणून याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला जी ऑफ एक्स आहे, जी डॅश ऑफ एक्स. आता आपल्याला पाहिजे आर डॅश ऑफ 2. तर या ठिकाणी एक्स इक्वल्स टू काय ठेवायचं, आपला एक्स इक्वल्स टू 2 ठेवून द्या. काय होईल बघा, आर डॅश ऑफ 2 इक्वल्स टू एफ डॅश ऑफ, ज्या ठिकाणी आपल्याला एक्स दिसतंय त्या ठिकाणी काय ठेवायचं आहे, 2 ठेवायचं आहे. ठीक आहे, एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 इंटू जी डॅश ऑफ 2. ओके, दॅट इज इक्वल्स टू एफ डॅश जी ऑफ 2. बघा या ठिकाणी हे जी आहे, एक्सच्या ठिकाणी किती आहे, 2 ठेवायचं आहे. या ठिकाणी टेबलमध्ये बघा जी ऑफ 2 म्हणजे हे जी आहे आणि एक्सच्या ठिकाणी जर 2 ठेवलं तर त्याची व्हॅल्यू काय भेटणार आपल्याला, 6. या ठिकाणी व्हॅल्यू ठेवून द्या हे 6. त्याच्यानंतर जी डॅश ऑफ 2 बघा, हे जी डॅश इथं आहे आणि 2, एक्सची व्हॅल्यू 2, एक्स इक्वल्स 2, त्याची व्हॅल्यू काय भेटेल 4 इंटू 4. आणि दॅट इज इक्वल्स टू काय भेटेल बघा, मग एफ डॅश ऑफ 6. एफ डॅश हे एफ डॅश आहे आणि एक्सच्या ठिकाणी काय 6, एक्सच्या ठिकाणी 6, तर याची व्हॅल्यू काय भेटेल बघा, हे दोन्ही या ठिकाणी इथे येईल, हे -4 होईल, हे -4 इंटू 4 आणि दॅट इज इक्वल्स टू -16. तर आपलं आर डॅश ऑफ 2 काय भेटलं या ठिकाणी, आर डॅश ऑफ 2 इक्वल्स टू -16. क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा, या ठिकाणी आर ऑफ एक्स इक्वल्स टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स फाइंड आर डॅश ऑफ 4. या ठिकाणी आपल्या काढायचं काय आहे, आर डॅश ऑफ 4 दिले. ओके, काढायचं आहे. तर या ठिकाणी आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. आर डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू, या ठिकाणी सुद्धा बघा आर डॅश ऑफ एक्स या पूर्ण टर्मला, जी या पूर्ण टर्मला कन्सिडर काय करायचं आपल्याला, एक्स कन्सिडर करायचं बघा या ठिकाणी इथं. तर हे होईल जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा परत या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. बघा 3चा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी 3 कॉन्स्टंट आहे, 0 आला, आणि एफ डॅश ऑफ एक्स, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला एफ डॅश ऑफ एक्स. तर आता या ठिकाणी आपण व्हॅल्यू ठेवून देऊ 4, एक्स इक्वल्स टू 4. काय भेटेल बघा आपल्याला, आर डॅश ऑफ 4 इक्वल्स टू जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 एफ डॅश ऑफ 4. दॅट इज इक्वल्स टू जी डॅश 3 प्लस एफ ऑफ 4. बघा एफ आहे आणि 4, एफ ऑफ 4 एक्स ठिकाणी 4,
तर या ठिकाणी व्हॅल्यू काय भेटेल 3 इंटू एफ डॅश ऑफ 4. बघा या ठिकाणी एफ डॅश आणि काय आहे 4 आहे. एफ डॅश ऑफ 4 म्हणजे या ठिकाणी याची व्हॅल्यू काय येईल बघा 5. दॅट इज इक्वल्स टू जी डॅश ऑफ 6 इंटू हे 5. दॅट इज इक्वल्स टू बघा जी डॅश ऑफ 6 किती आहे, हा जी डॅश आणि एक्स ठिकाणी 6 हे 6 म्हणजे व्हॅल्यू काय भेटेल 7 इंटू 5. दॅट इज इक्वल्स टू 35. ही व्हॅल्यू भेटली आपला आर डॅश ऑफ 4ची. क्वेश्चन नंबर 3 काय बघा. क्वेश्चन नंबर 3, इफ एस ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स फाइंड एस डॅश ऑफ 4. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे एस डॅश. ओके, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. तर आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ अगोदर. एस डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू एफ डॅश ऑफ हे जसं तसं 9 मायनस एफ ऑफ एक्स इंटू याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपला 9 मायनस एफ ऑफ एक्स. 9चा डेरिव्हेटिव्ह आला या ठिकाणी 0 कॉन्स्टंट टर्म आहे, मायनस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस एफ डॅश ऑफ एक्स. मायनस एफ डॅश ऑफ एक्स. दॅट इज इक्वल्स टू या ठिकाणी आपण व्हॅल्यू ठेवू एक्स इक्वल्स टू बघा या ठिकाणी 4 म्हणजे होईल एस डॅश ऑफ 4 इक्वल्स टू एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4 आणि या ठिकाणी मायनस एफ डॅश ऑफ 4. that is equals to f dash of 9 minus f of 4 का आहे बघा f of 4 that is equals to 3 f dash of 4 minus f dash of 4 बघा या ठिकाणी काय आहे f dash of 4 that is 5. that is equals to f dash of 9 minus 3 is 6 into minus 5 that is equals to f dash of 6 का आहे बघा f dash of 6 हे 6 that is equals to minus 4 into minus 5 that is equals to 20. okay, s dash of 4 equals to question number 4th, if s of x equals to g of x find s dash of 6. ओके, बघा या ठिकाणी आपला काढायचं s dash of 6. ओके, तर या ठिकाणी s dash of x equals to g dash of g of x into याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, याला कन्सिडर केला आपण x, परत याचा या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा हा g डॅश ऑफ x. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू पाहिजे s डॅश ऑफ 6 म्हणून x इक्वल्स टू काय या ठिकाणी x इक्वल्स टू 6. तर काय होईल बघा हे s डॅश ऑफ 6 इक्वल्स टू g डॅश ज्या ज्या ठिकाणी आपलं x दिसते त्या ठिकाणी 6 ठेवून द्या. g डॅश ऑफ 6 that is equals to g dash g of 6 बघा काय आहे g आहे आणि या ठिकाणी 6 g of 6 that is equals to 2 हे 2 into g dash of 6 g dash of 6
बघा या ठिकाणी किती आहे 7. दॅट इज इक्वल्स टू जी डॅश ऑफ 2. परत जी डॅश ऑफ 2 बघा, जी डॅश ऑफ 2 दॅट इज इक्वल्स टू 4 into 7 दॅट इज इक्वल्स टू 28. हे झालं एस डॅश ऑफ 6. क्वेश्चन नंबर 5 काय बघा या ठिकाणी. ॲज्युम दॅट एफ डॅश ऑफ 3 इक्वल्स टू -1, जी डॅश ऑफ 2 इक्वल्स टू 5, जी ऑफ 2 इक्वल्स टू 3 अँड वाय इक्वल्स टू एफ ऑफ जी ऑफ एक्स देन dy बाय डी एक्स आपल्याला काढायचं आहे. पण कधी काढायचं, ज्यावेळेस एक्स इक्वल्स टू काय आहे 2 आहे त्यावेळेस. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. म्हणजे आपण काय करायचं अगोदर डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ. तिथली टर्म काय आहे बघा, y इक्वल्स टू एफ ऑफ जी ऑफ एक्स डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होईल बघा, हे dy बाय डी एक्स इक्वल्स टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. या ठिकाणी काय कन्सिडर केलं आपण, एफ ऑफ ह्या पूर्ण टर्मला एक्स आहे कन्सिडर केलं. याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स लिहिला इंटू याचा डेरिव्हेटिव्ह परत इंटू जी डॅश ऑफ एक्स. देन आपल्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत बघा, जी ऑफ आपल्या एक्स इक्वल्स टू 2 ची व्हॅल्यू काढायची. ओके, या ठिकाणी आपण ठेवून देऊ हे डी वाय बाय dx at x equals to 2 that is equals to f dash of. या ठिकाणी ज्या ठिकाणी x दिसते त्या ठिकाणी आपल्याला 2 ठेवायचे. g of 2 into g dash of 2 that is equals to f dash of g of 2 किती आहे बघा, g of 2 आहे 3, हे 3 इंटू जी डॅश ऑफ 2, हे जी डॅश ऑफ 2 आहे 5 दॅट इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ 3 बघा किती आहे, एफ डॅश ऑफ 3 आहे -1 इंटू 5 दॅट इज इक्वल्स टू काय भेटेल मग आपल्याला, आन्सर भेटेल -5. dy बाय डी एक्स ॲट एक्स इक्वल्स टू 2 आपल्याला भेटेल -5. क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा या ठिकाणी. इफ एच ऑफ एक्स इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये 4 टाइम्स एफ ऑफ एक्स प्लस 3 टाइम्स जी ऑफ एक्स. आणि आपल्याला दिलेलं काय आहे बघा या ठिकाणी, एफ ऑफ 1 इक्वल्स टू 4, जी ऑफ 1 इक्वल्स टू 3, एफ डॅश ऑफ 1 इक्वल्स टू 3 आणि जी डॅश ऑफ 1 इक्वल्स टू 4. तर फाइंड काय करायचं आपल्याला, एच डॅश ऑफ 1 करायचं. ओके, आपण एच ऑफ एक्स काय अगोदर लिहून घेऊ. एच ऑफ एक्स इक्वल्स टू स्क्वेअर रूट 4 टाइम्स एफ ऑफ एक्स प्लस 3 टाइम्स जी ऑफ एक्स. डिफरेंशिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, या ठिकाणी बघा, तर एच डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू हे जी टर्म आहे या टर्मचा आपला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर हे स्क्वेअर रूटमध्ये टर्म आहे, तर स्क्वेअर रूट एक्स या पूर्ण टर्मला आपण कन्सिडर करू या ठिकाणी एक्स. तर स्क्वेअर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स ॲज इट इज. या ठिकाणी काही चेंज होणार नाही. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलं पाहिजे मध्य टर्मचा. ओके, 4 टाइम्स एफ ऑफ एक्स प्लस 3 टाइम्स जी ऑफ एक्स दॅट इज इक्वल्स टू. बघा या ठिकाणी आता या ठिकाणी या पूर्ण टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो अगोदर. हे 4 टाइम्स एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स प्लस हे 3 टाइम्स जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा जी डॅश ऑफ एक्स
डिवायडेड बाय 2 टाइम्स स्क्वेअर रूट 4 एफ ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स. या ठिकाणी एच डॅश ऑफ 1 पाहिजे आपल्याला, तर एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं, 1 ठेवायचं. या ठिकाणी ठेवून द्या. हे आहे आपलं एच डॅश ऑफ एक्स आहे. ओके, तर हे 4 टाइम्स एफ डॅश ऑफ 1 प्लस 3 टाइम्स जी डॅश ऑफ 1 डिवायडेड बाय हे 2 टाइम्स स्क्वेअर रूट 4 टाइम्स एफ ऑफ 1 प्लस 3 टाइम्स जी ऑफ 1. या ठिकाणी आता व्हॅल्यू ठेवून देऊत आपण बघा. एफ डॅश ऑफ 1 दॅट इज इक्वल्स टू 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 किती आहे बघा. एफ डॅश ऑफ 1 आहे 3, हे प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1 बघा किती आहे. जी डॅश ऑफ 1 आहे 4 डिवायडेड बाय 2 टाइम्स हे 4 इंटू एफ ऑफ 1 किती आहे बघा. एफ ऑफ 1 आहे 4 प्लस 3 टाइम्स जी ऑफ 1 बघा किती आहे. जी ऑफ 1 आहे 3. याला सिम्प्लिफाय करूत आपण. या ठिकाणी आलं 12 प्लस 3 इंटू 4 आल्सो 12 डिवायडेड बाय डिवाइडमध्ये 2 4 इंटू 4 16 प्लस 9 दॅट इज इक्वल्स टू 24 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर रूटमध्ये 16 प्लस 9 दॅट इज 25 दॅट इज इक्वल्स टू हे बघा या ठिकाणी हे कॅन्सल होईल. 12 डिवायडेड बाय याचा स्क्वेअर रूट 5 हे असेल आपलं रिक्वायर्ड आन्सर.